खरंच गावरान कोंबडी पालन करण्याचा विचार माझ्या मनात आलता, तर म्हणजे खूप कन्फ्यूज आहे आम्ही. बरेच प्रश्न आहे मनामध्ये. व्यवसाय परवडतो का? व्यवसाय कसा सुरू करायचा? व्यवसायामध्ये म्हणजे जसं बॉयलरला एवढं त्यांचं सेन्सिटिव्ह काम असतं, तसं गावरांमध्ये खरंच आपल्याला करावं लागतं का? खरंच आपल्याला टेम्परेचर वगैरे मेंटेन करावं लागतं का? तर बरोबर टायमिंगलाच आपल्याला लसीकरण करावं लागतं का? म्हणजे कानावर तर आलं गावरांमध्ये लसीकरण नाही आहे, तरी पण आमचे पिल्लं लहान कसं काय मरतात? म्हणजे असे सगळे प्रश्न जसे तुमच्या मनामध्ये होते आहेत, तसेच माझ्या मनामध्ये पण आहेत. आणि तुमच्यासारखं माझं पण सुरुवातीला खूप नुकसान झालं होतं. अशा छोट्या मोठ्या गोष्टी म्हणजे न समजून, माहिती नव्हतं आणि माहिती घेण्याचा प्रयत्न पण केला नाही. चाललंय चालू द्या, सुरुवात केली. काहीच नॉलेज नसताना सुरुवातीला खूप अडचणी आल्या. तापमान मेंटेन झालं नाही, समजत नव्हतं, अनुभव नव्हता. तरी पण 200-500 पक्ष्यांपासून सुरुवात केली. मी नाही, बऱ्याच शेतकऱ्यांनी. आणि खूप सुरुवातीला थंडीमध्ये वगैरे पक्षी गमावले, म्हणजे खूप त्यांचे पक्षी मेले. आपले पक्षी का मरतात? तर पहिली गोष्ट, पक्षी मरण्याचे खूप वेगवेगळे कारणं असतात, छोट्या कारणं असतात. काही गोष्टी कानामागं घालतो आणि काही गोष्टी आपल्या नकळत होतात. हे लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे आपल्याला माहिती आहे शेडमध्ये फवारणी वगैरे करावी लागते, पण करत नाहीत. निदान महिन्यातून एकदासुद्धा करत नाहीत. आणि त्यामुळे माहिती असतं तरी पण करत नाहीत. म्हणजे जाणून बुजूनच ना कानामागे घातलं. मग दुसरी गोष्ट म्हणजे वॉटर सॅनिटायझर द्यायचं पाण्यामध्ये, पाण्यातून रोगराई होती, वेळेवर लसीकरण करायचं वगैरे. काही शेतकऱ्यांना माहिती असतं, काही जेन्युइन शेतकऱ्यांना माहिती नसतं. ज्यांना माहिती नसतं ते ठीक आहे, पण तुम्ही पण माहिती करून घ्यावी, यूट्यूबला बघून घ्यावी, योग्य तसं प्रशिक्षण घ्यावं. प्रशिक्षण म्हणजे घेणं का गरजेचं आहे मी तुम्हाला सांगते. एक तर तुम्ही बाहेरून ब्रीड वगैरे आणत असताना सुरुवातीलाच आपलं तिथं म्हणजे नॉलेज उपयोगी आपल्याला आणावं लागतं. पक्ष्यांची निवड कोणत्या जातीपासून करायची. एक तर दुसरी गोष्ट म्हणजे पक्षी आणले तर आता ज्यांनी प्रशिक्षण वगैरे घेतलं असं त्यांना माहिती असतं. आता पक्षी घरी आणलेत तर आपण पक्षी स्ट्रेसमध्ये गेला असेल आता प्रवास वगैरे करून, त्यांना लेक्झिन पावडर द्यावं, ग्लुकोज द्यावं, पक्षी जलमल्या लसीकरण कोणतं द्यावं, अशा छोट्या मोठ्या गोष्टी त्यांना लवकर कळतात. आणि साध्या नॉर्मल माणसांना ज्यांनी प्रशिक्षण वगैरे घेतलेलं नसतं किंवा यूट्यूबवरून माहिती घेतलेली नसते त्यांना कळतात, पण कधी कळतात? त्यांचं नुकसान झाल्यावर त्यांना कळतात. नुकसान झाल्यावर यूट्यूबवर येतात. यूट्यूबवर आमच्यासारखे माझ्यासारखे लोकांचे व्हिडिओज बघतात. काही ठिकाणी चांगली माहिती मिळते, काही ठिकाणी मिळत नाही. आणि मग नुकसान झाल्यावर ते जागे होतात. मग तोपर्यंत 100-50-200 पक्षी मेलेले असतात. तर हे होऊ नये यासाठी आपण सुरुवातीलाच हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत आलेला असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि कुक्कुटपालनामधले प्रत्येक छोट्या गोष्टी, कोणत्या गोष्टी कराव्या लागतात, कोणते औषधं द्यावे लागतात, म्हणजे कोंबड्यांची कशी काळजी घ्यावी, त्यांना रोग कोणता येते, लसीकरण कोणत्या दिवशी करावे, म्हणजे जी गोष्ट कुक्कुटपालनामध्ये असते ती प्रत्येक गोष्टी आपण फुल असा व्हिडिओ बनवून अपलोड केला आहे. तुम्ही हा व्हिडिओ तर बघा, पण ते व्हिडिओज पण तुम्ही जाऊन नक्की बघा, तुम्हाला खरंच उपयोगी येतील. तर आता माझं मुक्तसंचार आहे, 1 एकरमध्ये आपलं नियोजन आहे मुक्तसंचारमध्ये. आता माझ्याकडून एकच गोष्ट राहिली आहे की मला योग्य तसं झाडांची लागण करायची आहे माझ्या या फार्ममध्ये. आता झाडांची लागण पण केली असती, पण ॲक्च्युली आता जर झाडं लावली तर आता झाडं लावल्यावर ह्या काय अप्सरा झाडं ठेवणार नाही या कोंबड्या. त्यामुळे आता नियोजन मोठं आहे. नियोजन आपण पलीकडं जे आपलं क्षेत्र आहे आपला जाळी ठोकून या कोंबड्या आपल्याला तिकडं शिफ्ट करायच्या आहेत. आपलं इथं नवीन शेडचं पण बांधकाम चालू आहे. म्हणजे आपलं नियोजन पुढच्या दृष्टीने चाललं आहे. आता आपण बेस बसवत आहोत याचा. तर आता तिकडं शिफ्ट केल्यानंतर मग आपल्याला या मोकळ्या जागेमध्ये आपल्याला झाडांचं नियोजन करायचं आहे. आता तुम्ही बघू शकता असं आपलं क्षेत्र आहे, पूर्ण 1 एकर. त्यामध्ये आपण पूर्ण लाईटची सोय केलेली आहे. गावाकडं लाईटचा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे आपण अशा सोलर पॅनलवरून आपले इन्क्युबेटर्स आहेत मोठे त्यासाठी आपण ही लाईटचं प्रोजेक्ट बनवलं आहे. आता कुक्कुटपालन वाटतोय तेवढा सोपा व्यवसाय नाही आहे. फक्त कोंबड्या आणायच्या, सांभाळायच्या, मार्केटमध्ये विकायचं, मार्केट चांगलं आहे म्हणून व्यवसाय सुरू करायचा. पण रिॲलिटी वेगळीच काही असते. यामध्ये खूप लहान बाळांसारखे औषधं वगैरे असतात. जे कोणी नवीन आहे त्यासाठी आपण व्हिडिओ बनवत आहे हा. यामध्ये
खूप सगळे औषधं, खूप सगळे लसीकरण वगैरे आपल्याला टायमिंगला करावे लागतात, तेव्हा असं काय आपल्याला रिझल्ट बघायला मिळतो. तेव्हा हे पक्षी आपले मोठे होतात, निरोगी वाढतात. पहिलं वातावरण वगैरे काहीच राहिलं नाही आहे, त्यामुळे आपल्याला सगळ्या लसीकरण औषधं वगैरे सगळे आपल्याला द्यायचे आहेत, टायमिंगला द्यायचे आहेत. त्यामुळे आपलं नुकसान कमी होतं आणि आपण चांगला एक यशस्वी पोल्ट्री फार्म चालवू शकतो. असं कोणच नाही आहे की सुरुवातीला त्यांचे पक्षी वगैरे मरत नाहीत किंवा सुरुवातीला त्यांना नुकसान होत नाही. सुरुवातीला नुकसान होतं, पक्षी वगैरे मरतात, माहिती नसतं. कोणत्या पण क्षेत्रात असंच असतं. आणि कोंबड्यांचा म्हणजे जीव खूप नाजूक असतो, त्यामुळे लवकर त्या मॅच होत नाहीत बाहेरच्या वातावरणासोबत. त्यामुळे आपल्याला त्यांची खूप चांगली काळजी घ्यायची आहे. लहान पक्षी असताना तर खूप जास्त घ्यायची आहे. तर चला, पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आता माझ्याकडे किती पक्षी आहेत टोटल, तर मी त्यांचं कसं म्हणजे पूर्ण नियोजन करते. तर माझ्यासोबत एक दिवस पोल्ट्री फार्ममध्ये असा मी व्हिडिओ बनवणार आहे, म्हणजे मी खाद्याचं मॅनेजमेंट कसं करते